नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण ॲक्टिव्ह पॉवरबद्दल नवीन रोज शेतकरी बांधवांना नवीन त्याच्यामध्ये काय आहे, त्याचा बदल काय पडतो शेतकऱ्यांना किंवा काय रिझल्ट लोकांना येतो हे दाखवायचा प्रयत्न करतो आपण. दरवेळेस नवीन ॲक्टिव्ह पॉवर जो आहे तो पिकाला नवीन पिकाला कशा पद्धतीने काम करते. शेतकरी बांधवांनो, आपण जे पाहतो की आपल्या जमिनीमध्येच आपण बऱ्याचदा शिकलोय आपल्या पुस्तकामध्ये वगैरे बरेच खनिज हे शेतामध्ये आपल्या असतात, जमिनीमध्ये असतात. जसं की लोह, तांबा, दस्तक हे आपल्याला जमिनीमध्ये आढळून येतात किंवा खतं काही असतात ते जमिनीतच असतात. त्याच्यानंतर आपल्याला सकाळच्या धुक्यातून किंवा हवेतून, सकाळच्या कोवळ्या उन्हातून असं झाडाला एक ऊर्जा मिळते, काही घटक मिळतात. तर ह्या सगळ्यांवर आपण काम करतो, जे आपलं ॲक्टिव्ह पॉवर काम करतं आहे. की ॲक्टिव्ह पॉवर एक असं प्रोडक्ट आहे की आपण ह्या जमिनीमध्ये जे खनिज पडलेले आहेत त्या सगळ्या खनिजांना ॲक्टिव्ह करून ते प्रत्येक झाडाला देण्याचं प्रयत्न काम हे जे ॲक्टिव्ह पॉवर करतं आपलं. आणि त्या पद्धतीने कुठेही राहू द्या, म्हणजे किती खडकाळ जमीन असू द्या किंवा लाल असू द्या किंवा काळी असू द्या, त्या जमिनीमध्ये जे काही पोषक तत्व पडलेले आहेत, जे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये, जे ट्रायकोडर्मा असेल, जे बाकीचे जे बायो फर्टिलायझर वगैरे आहेत, या सगळ्यांना ॲक्टिव्ह करून यांना जिवंत करून झाडापर्यंत कसं पोहोचायचं पोहोचवती करायचं, याचं सगळं काम आपलं ॲक्टिव्ह पॉवर करते. म्हणजे तो एक तो केमिकलही नाही, एक तो म्हणजे बायो फर्टिल नाही, आणि हे नाही, ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, एकदम सुंदर आहे. आज आपण त्याच्याबद्दल खूप लोकांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट आल्याचे पाहिले. आपण सुरुवातीला त्याचा जो रिझल्ट आहे तो आपण हळदीवर घेतलेला होता. हळदीला पहिल्यांदा आपण खूप सुंदर पाहिले की त्याची पांढऱ्या मुळ्या वाढल्या, फुटवे वाढले, हळदीचे साईज वाढली. त्याच्यानंतर आपण वेगळ्या पद्धतीने जाऊन पुढे जाऊन हळदीला माल किती प्रकारे लागतो ते पण आपण त्याच्या ॲक्टिव्ह. त्याच पद्धतीने आपण आज कुठे पाहतो की टोमॅटोला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आले. तर आज आम्ही टोमॅटोच्या शेतात आहोत, तर तिथं खूप सुंदर त्यांना जवळपास 15 दिवस झाले टाकून. त्याच्या झाडाच्या जी ही पोझिशन आहे एकदम सुंदर हिरवीगार आहे, आणि मालही तुम्ही झाडाला पहा किती मोठ्या प्रमाणात लागलेला आहे, चांगल्या पद्धतीने लागला आहे. दुसरी गोष्ट, झाडाला ज्यावेळेस माल लागतो त्यावेळेस झाड जो ट्रेसमध्ये जातो आणि पानं याचे लाल व्हायला लागतात, आणि मग ते झाड माल द्यायला कमी करतो. तर हा सगळा प्रकार आपला ॲक्टिव्ह पॉवर थांबवतो. की माल लागल्याच्या नंतर झाडाचं ज्यावेळेस फळ फुगतं त्यावेळेस अजिबात पानातला रस त्या याच्यात जाऊ देत नाही, ते तुमच्या फळामध्ये पानातला रस पानातच ठेवतो, आणि जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य ते देऊन त्या झाडाच्या त्या टोमॅटोला जबरदस्त फुगवायचं कामही करतो तो. याने की आपलं झाड ट्रेसमध्ये जात नाही, आणि झाडाचं साधारणतः तुमचे 10 तोडे होत असलेले 100% तुम्ही जर ते 8-10 दिवसाला वापरलं तर तुमचे त्याचे 15 तोडे व्हायला पाहिजे, 16 तोडे व्हायला, तोडे तुमचे वाढायला पाहिजे, आणि तो प्लॉट 1 महिन्याऐवजी दीड महिना 2 महिने चालायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही ॲक्टिव्ह पॉवरला बनवलेलं आहे, आणि त्या पद्धतीनेच आज त्याची जी रिझल्ट आहे ते सगळ्या लोकांना दिसतात, आणि लोक त्यांच्या मनाने आम्हाला सांगतात. तसंच आजही आम्ही एक जण शेतकऱ्यांच्या आलो आहे, राजेश कोकणे यांच्या शेतात. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की बघ तुम्हाला ॲक्टिव्ह पॉवरबद्दल काय आहे, रिझल्ट काय वाटले, किती दिवस झाले आणि कसे टाकले, हे आपण पाहू. लगेच आपण शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण दुसऱ्या पिकाला एखाद्याला देऊन त्याचा रिझल्ट कसा आहे, आम्ही तेही तुम्हाला लवकरात लवकर कळून घेऊन ॲक्टिव्ह पॉवर कसं सगळ्याच पिकांना चालतो हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. एकच प्रोडक्ट आहे पण सगळ्या पिकांना चालेल, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला देता येईल. काही लोक असं सांगतात शेतकरी की 2 ते 3 DAPचं काम एकटा ॲक्टिव्ह पॉवरच करतो, तर मग आपण त्याला 15 ते 4500 रुपयाचं DAP टाकायची गरजच पडणार नाही. जर ॲक्टिव्ह पॉवरमध्ये काम होत असेल आपलं एकरी 1200-1300 रुपयामध्ये, तर 45 रुपये कशाला खर्च करायचे, असंही आम्हाला काही शेतकऱ्यांचा अनुभव मिळाला. तर तशाच पद्धतीने आम्ही ॲक्टिव्ह पॉवरचं आणखीन काय काम आहे तुम्हाला हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो.